सुनबाई करतीये देवपूजा, दिवा लावती देवाचा। हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता, सुनबाई जी आहे ती सोनाली, तर सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल। आम्ही पण मस्त आहे। इथं झालेली देवपूजा। हाय हाय, चला तुम्हाला हाय करतीये। चला इथं घेतलेला आहे कुकर। आज छान असा मेनू तुमच्याशी शेअर करणार आहे। इथं झालेलं आहे पीठ मळून, पण पीठ हे वेगळं पीठ आहे। तर वेगळं कसं ते तुम्हाला साखर दिसत असेल, तर साखर मीठ तेल असं छान भिजवलेलं आहे। बनवायच्या पुरणाच्या पोळ्या, नागपंचमीचं पुरण उरलेलं होतं त्याचं हे पीठ आहे। हे वेगळं पीठ असतं माझं पुरणपोळीचं। तर कमेंटमध्ये सांगा मला, मी नक्की शेअर कराल तुमच्याशी। आणि इथं घेतलेलं आहे आपली चालू आहे रेसिपी। आजचं संध्याकाळचं रुटीन शेअर करतोय तुमच्याशी। इथं कढीपत्ता आहे भरपूर, आपल्या झाडाचा आहे फ्रेश कढीपत्ता। इथं लसूण आहे, तर ठेसून घेतलेला आहे। इथं 1 ते 1.5 कांदा आहे, हा एक मोठा आणि एक छोटा असा बारीक काप करून घेतलाय उभा। छान मसाले भात शेअर करते तुमच्याशी। इथं घेतली फ्लावर, गाजर, 2 बटाटे छोटे छोटे आणि 2 टमाटे छोटे छोटे। आता यात फक्त वाटाणा असता तर अजून छान वाटला असता भात, वाटाणा सोयाबीन, पण मुलं सोयाबीन नाही खाती त्यामुळं नाही घेतलं मी। इथं आपला बासमती तांदूळ आहे हा। चला आता रेसिपीला सुरुवात करू। इथं घेतलाय कुकर ठेवून। चला इथं कढीपत्ता टाकून घेतला आहे, लसूण टाकून ठेचलेला लसूण। इथं घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले मी। छान परतून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं। घ्यायचा आहे कांदा टाकून, तर कांदा तुम्ही कमी जास्त करू शकता, छान लागतो भात कांद्याने पण। श्रावण महिन्यात आम्ही सोमवार आणि शनिवार खाते नाही कांदा बरं का। तर आज आहे गुरुवार म्हणून घेतला आहे कांदा। घेतली मी मिरची, माझ्या घरची लाल मिरची, घरचा मसाला, हळद आणि हा अर्धा चमचा मटन मसाला। याप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। इथं छान मिक्स करून घ्यायचं। छान कलर आला। आता यात आपल्याला टाकायचं आहे भाज्या। घेतली मी फ्लावर टाकून। आता घ्यायचं आहे टमाटर टाकून, घ्यायचं आहे बटाटा टाकून, गाजर घेतलाय टाकून, पण गाजर आहे ना वरचं साल्ट साळून घ्यायचं, म्हणजे काढून घ्यायचं आणि मग उभे काप करायचे। मिक्स करून घ्यायचं आहे छान। तांदूळ धुतलेला टाकून द्यायचा आहे, छान परतून घेणार आहे। इथं पाणी टाकून घ्यायचं आहे, मग कोथिंबीर टाकायची आहे। चला इथं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी मला वाटतंय कमी, आता कोथिंबीर टाकते। घ्यायची आहे, भरपूर टाकायची। आता झाकण लावायचं आहे कुकरचं। चला मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण लावलं आहे, 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला। चला भात बघू, बघा किती छान झाला आणि मोकळा मोकळा मस्त। इथं झालेला आहे भात, बघा किती मोकळा मोकळा झाला, मस्त कलरफुल। चला इथं तुम्हाला छान व्हेज पुलाव शेअर केला रेसिपी। आवडली तर नक्की लाईक करा। इथं पुऱ्या आहे, सॅलडमध्ये काकडी, गाजर, कांदा आणि इथं मेथीची भाजी पण बनवलेली आहे। मी इथं आहे पुरणपोळ्या, तर नागपंचमीचं पुरण उरलं होतं त्याच्या बनवल्या आहे। चला या जेवायला। इथं व्हेज पुलावची रेसिपी दिली।
आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा। इथं चालू आहे जेवणं, आराध्य पण जेवतो, इकडं सुनबाई जेवती आहे आणि ही रेसिपी पण आलेली आहे, नक्की लाईक करा। तर ओल्या नारळाच्या वड्या रक्षाबंधन स्पेशल, तर ही पण रेसिपी बघा आणि व्हेज पुलावची पण। तर चला या जेवायला, सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट।